नमस्कार दर्शको. उजनी धरणाची दिनांक 17 ऑगस्ट रविवार सकाळची अपडेट आपण घेणार आहोत. उजनी धरण 105% घरात आहे. उजनी किती भरू शकते हे आपण पाहणारच आहोत. पण उजनी धरण नसते तर कल्पना सुद्धा करू शकत नाही आपण. उजनी धरणामुळे सोलापूर, पुणे, अहिल्यानगर जिल्ह्यातील शेती, औद्योगिक क्षेत्र सुजलाम सुफलाम झाल्या आहे. त्यामुळे उजनी धरण हे या परिसरातील सर्व शेतकऱ्यांचे जीवनदायिनी बनलेले आहे. उजनी धरण ज्यावेळी बांधले त्या वर्षापासून सोलापूर जिल्ह्यातील ओसाड पडलेली शेती अनेक ठिकाणची एक चांगल्या रूपाने बागायती क्षेत्र बनू लागले. तरीसुद्धा अजून काही भागात उजनीचे पाणी पोहोचले नाही. याकडे शासनाने वेळच्या वेळेला लक्ष देऊन तिथेही पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करावा. तर आजची अपडेट रविवारची आपण पाहणार आहोत. आवक किती, विसर्ग किती सोडलेला आहे हे पाहणार आहोत. उजनी किती भरू शकतं हे पण पाहणार आहोत. उजनी धरणामध्ये येणारी आवक ही काल सायंकाळी 6 वाजता 2232 क्युसेक्स होती. आज पुन्हा सकाळी ती कमी झालेली आहे. 1991 क्युसेक्स झालेले आहे. धरणाची टक्केवारी आपण पाहण्या अगोदर आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा व समोर असलेल्या लाईकच्या बटनला क्लिक करा. तर उजनीतून भीमा नदीमध्ये सीनामाडा योजनेत 180 क्युसेक्स, दहेगाव सिंचन योजनेतून 80 क्युसेक्स, बोगदा 400 क्युसेक्स, तर मुख्य कॅनल हा 300 क्युसेक्स फक्त सुरू आहे. परंतु हवामान खात्याने दिलेला इशारा पाहता विसर्ग आणखीन वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे उजनी धरण 105% झालेले आहे. उजनी धरण 111% भरू शकते अशी माहिती उपलब्ध आहे. 111% भरल्यानंतर उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग हा सोडावाच लागणार. पण त्या अगोदरही कदाचित हा विसर्ग आवक वाढू लागली तर सोडतील अशी शक्यता आहे. तर उजनीतून सर्व विसर्गाची बेरीज जर पाहिली तर 960 क्युसेक्स आहे. तर आज धरणाची टक्केवारी 103% व 34 पॉईंट झालेले आहे. उजनी धरणामध्ये आजचा एकूण पाणी साठा हा 119.87 TMC झालेला आहे. हा 123 TMC पर्यंत भरता येते अशी ही माहिती सध्या उपलब्ध आहे. तर यातील उपयुक्त पाणी साठा हा 55.36 TMC आहे. अशाच प्रकारच्या शेतीविषयक व धरणाच्या नवनवीन अपडेट पाहावायचे असतील तर ATN मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व मिळवत राहा रोजच्या रोज ताज्या अपडेट.